हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता बायजा गाडीतून तिच्या माणसांसोबत उतरलेली असते. तिची माणसंही तिच्याबरोबर असतात, कारण तिला आता महत्त्वाची मीटिंग करायची असते आणि यासाठी तिने सोबतच ती माणसं देखील आणलेली असतात, जेणेकरून तिला आतमध्ये शिरकाव करता येईल आणि बाहेर सगळीजणं थांबतील. हाच यामागचा तिचं उद्दिष्ट होतं. तर आता बायजाची माणसं बाहेर पहारा देत थांबलेली असतात. तर बायजा ही आता हळूच आतमध्ये जाते. बायजा जशी आतमध्ये जाते तसं कृष्णा पाहते. कृष्णा आता विचार करते की हे काय, म्हणजे आपण जे काही करायला आलेलो होतो ते आता आपलं सक्सेस होणार नाही की काय. इथं तर बायजाबाई स्वतःच्या बॉडीगार्डलाही घेऊन आल्या आहे. आता काय करायचं हा प्रश्न पडलेला असतो. दुसरीकडे मात्र आता सावित्री ही चहा वगैरे देत असते आणि ती म्हणत असते की तुम्ही येणार हे मला माहीत झालं होतं आणि म्हणूनच तर तुम्हासनी मी चहाही तयार केला आहे, असं बोलून ती आता सावित्रीच्या हातातला जो कप आहे तोही उडवून लावते. जसा ती आता कप उडवून लावते तसं सावित्री बिथरते. सावित्री इकडे तिकडे पाहू लागते. तर सावित्रीला आणि त्याचसोबत तिथे असणाऱ्या या ज्याला आता चांगलीच धमकी दिलेली असते आणि आता सांगितलेलं असतं की बघ, इथून पुढे जर मला कॉल करायचा प्रयत्न जरी केलास ना तर बघ. दुसरीकडे कृष्णा ही हळूहळू आतमध्ये जायला बघत असते. जी काही माणसं तिथे उभी असतात त्यांची नजर ठेवून तिला आतमध्ये जायचं असतं आणि म्हणूनच ती आता हळूहळू का होईना कसा तरी आधार घेत आतमध्ये जाते. तिथे एक मोठं असं टोपलं ठेवलेलं असतं, त्याच्या आतमध्ये ती हळूच घुसते आणि त्या टोपल्याच्या साहाय्याने ती आता हळूहळू पुढे पुढे सरकत असते. जी माणसं बायजाबाईची तिथं उभी असतात ना, ती माणसं आता लक्ष ठेवून नंतर बघत असतात, पण तोपर्यंत कृष्णा जी आहे ती त्या टोपल्यामध्ये शिरलेली असते आणि हळूहळू ते टोपलं पुढे करत घेऊन जाते. तर ती बायजाबाईची माणसं आहेत ती मात्र एकमेकांसोबत आता चर्चा करत असतात. त्यांच्या छान चर्चा रंगलेल्या असतात आणि त्याच वेळेला आता तिकडे कृष्णा हळूहळू का होईना ते सरकवत सरकवत पुढे जात असते आणि जेव्हा ते सरकवत ती पुढे जाते ना, तेव्हा आता तिला त्या खिडकीपर्यंत पोचायचं असतं, कारण तिला तो आता व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायचा असतो. बायजाचं खरं रूप 14 दिवसाआधीच तिला दुष्यंतसमोर आणायचं होतं आणि त्यासाठी तिची खूप जास्त धडपड सुरू होती. तर आता जेव्हा ती बघते तोपर्यंत ती तिथे आतमध्ये शिरलेली असते आणि तेव्हाच ती त्या खांबाचा आधार घेऊन तिथे उभी राहते आणि त्यानंतर ती आता बॅगेतून आपला मोबाईल बाहेर काढते. जसा बॅगेतून ती मोबाईल बाहेर काढते तसं आता ती व्हिडिओ सुरू करते. इकडे बायजा पूजा आणि सावित्रीवर ओरडत असते, इथून पुढे मला कॉल करायचा नाही, मला ग्राह्य धरायचं नाही, असं देखील आता ती बोंबलून सांगत असते. आणि त्याच वेळेला पूजा म्हणत असते की हे सगळं काही मला काय सांगताय, उलट तुम्हीच तर मला तुमच्या घरी घेऊन गेलात ना. त्यावर आता बायजा म्हणत असते की हो, मीच तुला माझ्या घरी नेलं आजारपणाचं सोंग करून. का तर दुष्यंत आणि कृष्णाच्या मनामध्ये कुठेतरी विष कालवायला, त्या दोघांच्या संसारामध्ये विष कालवण्यासाठी तुला नेलं होतं. पण आज काय झालंय, सगळा प्लॅन तुझा हाणून पडलेला आहे. दोघंही जण छान एका छताखाली सुखानं संसार करतात. काय झालं तुला घरात आणून एवढे दिवस ठेवून तू काय बी करू शकली नाही, असं देखील आता म्हटलं जात असतं. या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना, तेव्हा कृष्णा एकूण एक बोलणं रेकॉर्ड करत असते. जेव्हा कृष्णा हे सगळं बोलणं रेकॉर्ड करते तेव्हा बाळजाच्या माणसाचं लक्ष जातं. कृष्णा तू इथे, असं करून तो जोरातच ओरडतो. त्याबरोबर कृष्णा आपला मोबाईल जो आहे तो लगेचच आता बॅगेत टाकते. तिला कळतं की आपलं आता काही खरं नाही, आपला पुरावा नष्ट होऊ शकतो. यासाठी ती आपली बॅगेमध्ये तो मोबाईल टाकते
लागते आणि तिकडनं जायला निघते. पण आता सावित्री, पूजा त्यासोबत बायजाला कळलेलं असतं की कृष्णा तिथे येऊन सगळं काही ऐकत होती. त्यामुळेच आता त्याही घाबरतात. त्यांनाही कळतं की कृष्णाने आता सगळं काही ऐकलेलं आहे. मग आता खूप जास्त भीती बायजाला वाटत असते. बायजाचा माणूस आतमध्ये येतो आणि बायजाला या सगळ्याबद्दल सांगू लागतो आणि म्हणतो की कृष्णा आली होती आणि तिने तिच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केलेला आहे. बायजा त्या माणसाच्या कानाखाली वाजवते आणि तिचा मोबाईल तिच्याकडनं आधी काढून घ्या अशी स्ट्रिक्ट वॉर्निंग देते. तो माणूस तिकडनं निघतो तर बिचारी कृष्णा जीव सांभाळत पळत असते. कारण तिला काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर तिथं पोचायचं होतं. तिचा मोबाईल तिला हवा होता कारण तिने खूप चांगला असा पुरावा यामध्ये गोळा केलेला होता. ती धावत पळत असतानाच मोबाईल आपल्या बॅगेमध्ये टाकते. बॅगेची चेन लावत असते पण ती चेन अर्धवटच लागते. मग आता ती सगळीकडनं पळ काढत असते. तेवढ्यातच मागून 2 गुंड येत असतात तर पुढून आता बाईकने 2 जण आलेली असतात. त्यामुळे बिचारी सगळीकडनं अडकली जाते. तिला कळत नसतं की काय करावं. आता कृष्णाकडे तिची बॅग मागितली जाते. कृष्णा म्हणते की मी बॅग तुम्हाला देणार नाही कारण कृष्णाचा मोबाईल त्या बॅगेमध्ये असतो. म्हणूनच कृष्णा आपली बॅग सांभाळत असते. कृष्णाकडनं आता ती लोक कसं झटापटीत बॅग काढून घेतात. पण ज्या वेळेला कृष्णाकडनं ते बॅग काढून घेतात ना तेव्हा कृष्णाचा फोन जो आहे तो तिथेच असणाऱ्या शेतामध्ये पडतो. बाजूला कोपऱ्यामध्ये तो फोन पडलेला असतो आणि त्या बॅगेमध्ये काहीच नसतं. इकडे कृष्णा मात्र जीवाच्या आकांताने ओरडत असते की द्या की मला मोबाईल, पण कृष्णाला दिलेला नसतो. इकडे दुसरीकडे पूजा जी आहे ती संपूर्ण घर उद्ध्वस्त करून टाकते. तिच्या घरामध्ये आता ती काही शिल्लक ठेवत नाही. सगळं काही तिनं अस्ताव्यस्त करून टाकून दिलेलं असतं. सावित्री तिला म्हणत असते की हे सगळं करून तू काय करतेस, तुला तर तो डी मिळणार नाही, तू मनापासून आता ॲक्सेप्ट कर आणि या सगळ्या गोष्टी सोडून दे असं देखील सावित्री तिला म्हणत असते. पण दुसरीकडे ती ॲक्सेप्ट करायला तयार नसते. कारण पहिल्यांदा मीच माझ्या डीवर हात ठेवला होता. तो डी फक्त माझा आहे आणि तो फक्त मला आणि मलाच मिळायला हवा. तो डी मी कोणालाच देणारही नाही असं देखील आता ती म्हणत असते. आणि त्यानंतर तो डी माझा आहे आणि तो मिळवणारच. आता बघ मी कशी चाल खेळते ते असंही आता म्हटलं जातं. मला फक्त एक संधी मिळू दे, मग बघ त्या संधीचं कसं सोनं मी करते असंही ती आता सांगू लागते. जेव्हा या सगळ्या गोष्टी ती बोलत असते ना तेव्हा ती तिच्या आईला खूप जोरजोरात हलवतही असते आणि ती आता सांगायचा प्रयत्न करत असते. बघ मी माझ्यासाठी ना मला जे हवंय ते मिळवण्यासाठी कुठच्याही थराला जायला तयार आहे. त्यामुळे ना तू मला सांगू नकोस की काय करायचं आणि काय नाही ते असंही म्हणून ती आता आतमध्ये घुसायचा प्रयत्न करू लागते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं कृष्णा त्या माणसांच्या मागे पळत असते. कारण कृष्णाला काही झालं तरीसुद्धा आता त्या माणसांकडनं आपला मोबाईल घ्यायचा असतो. तेवढ्यातच समोरून दुष्यंत आलेला असतो. दुष्यंत हे सगळं पाहतो. दुष्यंत म्हणतो की काय चाललंय कृष्णा तुझं आणि तू कुठे पळतेस. त्यावर कृष्णा काहीच नाही असं म्हणते. पण कृष्णा आता नंतर सांगू लागते की त्या माणसांनी माझा मोबाईल घेतला आहे, म्हणजेच ना ते चोर आहेत आणि त्यांनी माझा मोबाईल माझ्याकडनं काढून घेतला. मग आता तू काळजी करू नको, पहिल्यांदा बस बरं इथे, चल घरी चल, मी तुझा मोबाईल शोधतो. आणि असं बोलून आता तिला घरी घेऊन जायचं तो ठरवतो. म्हणूनच तिला आता बसवतो गाडीमध्ये आणि घेऊन चाललेला असतो. दुसरीकडे आता जेव्हा तो घेऊन जात असतो तर इकडे आता बायजा खूप जास्त खुश असते. बायजा विचार करते की चला फायनली आपल्याला आता तो मोबाईल भेटला. म्हणूनच ती आता तो मोबाईल जो आहे तो काढू लागते आणि जेव्हा पिशवीमध्ये ती बघते तर त्या पिशवीत मोबाईल नसतोच. पिशवीत मोबाईल नसल्यामुळे आता तिला कळत नसतं की काय करावं. तिचं चित्त थाऱ्यावर राहत नाही. ती आता टेन्शनमध्ये आलेली असते. ती विचार करते की हे सगळं काय होऊन बसलं. काही झालं ना तरीसुद्धा मला आता मोबाईल हवा आहे, तुम्ही तो मोबाईल हुडका असं बोलून आता ती त्या लोकांना मोबाईल शोधायला सांगते. जेव्हा ती आत्ता मोबाईल त्या सगळ्यांना शोधायला सांगते ना तेव्हा मात्र ते म्हणतात की आम्ही बघितलं होतं यातच तिनं मोबाईल ठेवला होता. अरे मूर्खांनो, तिने यात मोबाईल ठेवला होता तर तो मोबाईल गेला कुठं तो बघा ना. आता दिसतोय का तुम्हाला त्यात मोबाईल नाही ना, मग हुडका तो मोबाईल असं देखील आता सांगितलं जातं.
मग आता ती माणसं खूप जास्त बिथरलेली असतात. त्यांना काही झालं तरीसुद्धा आता तो मोबाईल शोधावाच लागणार असतो. तर दुसरीकडे कृष्णा म्हणत असते की माझा मोबाईल मिळायला हवा, त्या माणसांना नकोच मिळायला. त्या माणसांना जर मोबाईल मिळाला तर वाट लागू शकते, असाही विचार ना आता कृष्णा करत असते. मग आता कृष्णा खूप जास्त टेन्शनमध्ये असते हे दुष्यंतला दिसतं. म्हणून दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो की तू काळजी करू नकोस, तुझा मोबाईल ना भेटेल तुझा मोबाईल. मला माहिती आहे ना तुझा मोबाईल कुठेही जाणार नाही. आणि असं बोलून तो आता म्हणतो की अगं तुझ्या मोबाईलचं जे काही लोकेशन आहे ते सापडेल, कारण तुझ्या मोबाईलला मी ट्रॅकर बसवला होता. ट्रॅकरमुळे सगळ्या काही गोष्टी समजतील आणि तुझा मोबाईल गावातच आहे, दुसरीकडे कुठेही गेलेला नाही, काळजी करू नकोस, असं देखील आता तो तिला म्हणत असतो. जेव्हा हे सगळं काही तो तिला म्हणतो तेव्हा कुठे जाऊन कृष्णाला बरं वाटतं. कृष्णा म्हणते की बरं झालं एवढं तरी कळतंय, पण मला माझा खरंच भेटेल ना मोबाईल, असंही आता ती विचार करत असते. आणि त्यानंतर दुष्यंत कृष्णाला मोबाईलचं लोकेशन दाखवू लागतो आणि म्हणत असतो की हे बघ तुझा मोबाईल इथेच आहे, मी कशाला तुला खोटं सांगू, बघ सापडलंय ना तुझ्या मोबाईलचं लोकेशन, मग नको काळजी करू, असंही तो आता म्हणू लागतो. मग मी शोधतो, तुला आधी घरी सोडतो आणि मग मी हा मोबाईल शोधतो, असंही तो आता तिला म्हणू लागतो. कृष्णा आता घरी आलेली असते तर तिथे अडयराव बसलेले असतात. अडयरावांना बघून कृष्णा लगेच आता सांगू लागते की मला ना खूप मोठा पुरावा भेटला होता, पण तो पुरावा माझ्याकडनं हिसकावून घेतला गेला. अडयराव म्हणतात की नेमका कोणता पुरावा सापडला होता. त्याच वेळेला आता अडयरावांना ती घडलेली हकीकत सांगू लागते आणि अडयरावांना ती म्हणू लागते की मी त्या पुराव्यापर्यंत पोचली होती. मी विचार केला होता की चला आपल्या हातात काही झालं तरी खूप जास्त महत्त्वाचा पुरावा आला आहे, पण तोपर्यंत बायजाची ती माणसं होती त्यांनी माझ्याकडनं तो मोबाईल हिसकावून घेतला. पण हे आता गेले आहेत तो मोबाईल शोधण्यासाठी. ते म्हणाले आहेत की गावातच मोबाईल आहे, कारण त्यांनी माझ्या मोबाईलला ट्रॅकर लावला आहे आणि त्या ट्रॅकरने कळलेलं आहे की मोबाईल गावातच आहे, असं देखील आता कृष्णा सांगू लागते. कृष्णा जेव्हा हे सगळं काही बोलते तेव्हा आता बायजाच्या बाबतीत काही होऊ शकतं आणि ती ना एकदमच बेकार आहे, तिच्यापासून ना खरंच सावध राहायला हवं, असं देखील आता म्हटलं जातं. आणि त्याच वेळेला जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा बायजा जी आहे ती किती खालच्या थराला जाऊन काही करू शकते या गोष्टींबद्दल सुद्धा सांगितलं जातं. त्यावर कृष्णा म्हणत असते की हो मला माहिती आबा, या बायजाची काय कुठपर्यंत लायकी आहे ती आणि ती काय काय करू शकते ना हेही मला माहिती आहे. म्हणूनच तर मला असं वाटतं त्या मोबाईलमध्ये जो व्हिडिओ आहे ना त्या व्हिडिओने खूप महत्त्वाचं कामही होणार आहे, असं देखील आता ती म्हणत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं बायजा गाडीनं आलेली असते आणि बायजा जेव्हा गाडीनं येते तेव्हा मात्र आता ती कृष्णाला म्हणत असते की दे तुझा मोबाईल दे, असं आता कृष्णाला सांगितलं जातं. मग कृष्णा जी आहे ती मोबाईल द्यायला नकार देत असते, कारण कृष्णाकडे तो मोबाईल मुळात नसतोच, म्हणूनच कृष्णा नाही असं म्हणते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं नेमका तो मोबाईल आहे ना तो या मूर्ख मुलाच्याच म्हणजे जयकांतच्या हाती लागलेला असतो. त्यामुळे जयकांत तो मोबाईल हातात घेऊन तो व्हिडिओ बघत असतो आणि व्हिडिओ बघत असतानाच त्याचं लक्ष इकडे तिकडे जात असतं. मग तो विचार करतो की चला काय महत्त्वाचा पुरावा लागला आहे, काय कळूही दिलं नाही आहे काकीसाहेबांनी, काय कुठे झालं ते. खरंच ना काकीसाहेब कमालीच्या आहेत, असं देखील आता तो म्हणू लागतो. त्यानंतर आता हा व्हिडिओ आपल्याकडे आलेला आहे तर या व्हिडिओचं काहीतरी सोनं करायला हवं, असाही विचार ना आता त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतो. म्हणूनच तो आता पूजाला कॉल करायचा ठरवतो. पूजाला जेव्हा आता तो कॉल करायचं ठरवतो तेव्हा पूजा ही लगेचच त्याचा कॉल रिसीव करते. पूजाने कॉल रिसीव केल्याबरोबर पूजा आता म्हणत असते की काय काम आहे तुझं. त्यावर पूजाला तो म्हणत असतो की तुझं माझ्याकडे ना खूप मोठं काम आहे. तू बोलत होतीस ना की तुला रांगडे पाटलांच्या घरात जायचं आहे, त्यासाठी मी तुझी चांगली सोय केली आहे रांगडे पाटलांच्या घरात जाण्यासाठी. काय काय केलं आहेस बोल.
असंही आता ती विचारत असते. त्यावर जयकांत म्हणतो की आहे माझ्याकडे काहीतरी ज्यामुळे ना तू थेट घरात जाऊ शकते, असंही आता म्हटलं जातं. मग नेमकं काय आहे आणि काय नाही या गोष्टीच ना कळत नसतात. मग थोडा विचार इथे ती करू लागते. पण तिला आता जयकांत म्हणतो की विचार कर, तू बोलत होतीस ना की रांगणे पाटलांच्या घरामध्ये कसं जाता येईल, त्याच्याकडे माझ्याकडे एक मोठा असा एक पर्याय आहे. त्यानं तू आतमध्ये जाऊ शकतेस, पण त्यासाठी तुला माझी गरज लागेल. बघ, विचार कर, माझी गरज घ्यायची की नाही. असं बोलून तो मुद्दामून फोन कट करतो. पूजा इकडे विचार करते की ह्याच्याकडे एवढं असं काय आहे जो मला हे सगळं काही बोलून दाखवत आहे. असाही विचार ना पूजा करत असते. आणि मग पूजा लक्षात ठेवते की काहीतरी गडबड आहे. पण नेमकी काय गडबड आहे ही तर आता पूजाला शोधून काढायची असते. म्हणून पूजा पुन्हा एकदा कॉल करते. पूजा पुन्हा एकदा जेव्हा कॉल करते ना तेव्हा जयकांत एकाच रिंगमध्ये तिचा फोन उचलतो आणि तिला बोलू लागतो की बोला, काय झालं. पूजा विचारते की कुठे येऊन भेटायचं आहे. मग पूजाला तो म्हणत असतो की मी सांगतो ना कुठे येऊन भेटायचं आहे ते. आता कसं, आता बरोबर वटणीवर आली की नाही बाई, असंही आता मनातल्या मनात तो म्हणत असतो. तर दुसरीकडे आता मोबाईलमधला व्हिडिओ बघून त्याला खूप जास्त आनंद झालेला असतो. आणि मग तो विचार करत असतो की चला, हा व्हिडिओ आपल्या हाती लागलाय म्हटल्यावर आपण या व्हिडिओचं काहीतरी करायला हवं. दुसरीकडे बायजा आता कृष्णाकडं मोबाईल मागत असते. त्यावर कृष्णा देखील बायजाची मजा घेत म्हणत असते, मोबाईल तुम्हाला माझा मोबाईल कशाला हवा, का तुमच्याकडे तुमचा मोबाईल नाही आहे का तुमच्या मोबाईलचा रिचार्ज संपला आहे. असंही आता ती मुद्दामून तिची मजा घेत तिला म्हणत असते. त्यावर आता बायजा कृष्णाच्या अंगावर येणार असते तर अढळराव मध्ये येतात आणि अढळराव अडवतात. अढळराव जसे मध्ये येतात ना तशी मात्र आता बायजा म्हणत असते की तुम्ही तिला पाठीशी घालू नका, तुम्हाला माहीत नाही आहे ती किती पोचलेली आहे ते. तू तू तिच्या नादी लागूच नकोस. मुळात ती तिचं काम आहे ना, तिला हवं आहे ना त्या पद्धतीनं करते. आणि आता तुला भीती वाटायला लागली आहे का तुझं खरं रूप समोर येणार म्हणून, असं देखील अढळराव डायरेक्टली बोलत असतात. अढळराव जेव्हा हे सगळं काही डायरेक्टली बोलतात तेव्हा मात्र आता शांत राहण्यापासून दुसरा पर्याय या बायजाला उरलेला नसतो. बायजाच्या समोर आता कृष्णा येते आणि कृष्णा डायरेक्टली बायजाला म्हणत असते की आता खरी मजा येणार आहे, थांबा हा जरा, तुमचा आशीर्वाद घेते. असं बोलून ती मुद्दामून खाली वागते तिचे पाय पकडायला. आणि मग ती म्हणते की बघा, मी आशीर्वाद याचसाठी घेते की असं म्हणतात नाही का, कोणतंही चांगलं काम करण्यासाठी थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात, तसेच मी तुमचे आशीर्वाद घेते. ते काय ना, आता हळूहळू का होईना तुमचं सत्य आपल्या हातात आलं आहे आणि मग ते सगळ्यांपर्यंतही येणार आहे. आणि यासाठी थोडीफार मदत नको का तुमची करून द्यायला, म्हणून तुमचे आशीर्वाद घेत होती हो. असंही आता म्हणून ती मुद्दामून तिच्या पाया पडते. आणि त्यानंतर ती म्हणते की बघा आता काय होतंय ते. असं बोलून आता ती बाजाच्या जखमेवर मीठ चोळत असते आणि ती काही तिचा मोबाईल देत नाही. पण कृष्णाला हे कळलेलं असतं या सगळ्यामध्ये की बायजाच्या माणसांकडे तो मोबाईल सापडलेला नाही आहे. म्हणूनच तर बायजाबाई माझ्याकडं आता तो मोबाईल मागायला आलेली आहे, या गोष्टी आता कळून चुकलेल्या असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की बायजाला टेन्शन आलेलं असतं. तिला कळत नसतं की आता काय करावं ते, कारण तिच्याकडे दुसरा पर्याय जो उरलेला नसतो. त्यामुळे ती आता थोडी बिथरलेली असते, विचार करत असते. आणि जेव्हा ती या सगळ्याचा विचार करते ना तेव्हा मात्र आता कृष्णा मुद्दामून तिच्या जखमेवर मीठ चोळत असते आणि तिला म्हणत असते की तुम्हासनी काय वाटलं, सगळं काही तुम्हासनीच करता येतं का, आम्ही बी हुशार आहोत म्हटलं या सगळ्यामध्ये. आम्हाला जे हवं ना
ते बरोबर करतो असंही मुद्दामूनच आता ते तिला म्हणत असते. तर पुढील भागात पाहायला मिळतं, जो कृष्णाच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ असतो तो व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये घ्यायचं काम सेंडिंगने नाही तर मोबाईलच्या कॅमेराने आता हा जयकांत करतो. तेवढ्यातच तिथे दुष्यंत आलेला असतो आणि दुष्यंतने तो मोबाईल बघितलेला असतो. दुष्यंत जसा तो मोबाईल बघतो तसं तो आता मोबाईल घेऊन तिकडनं तो आणि त्यानंतर आता तो मोबाईल घेऊन घरीपर्यंत पोचलेला असतो. त्यामुळे कृष्णा आता बोलत असते की बघितलं का, आता खरी मजा होणार आहे, आता पिक्चर बहुतेक बघितला आहे असं बोलून ती बाळजाला घाबरवते. तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.